नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण ग्रह जे बघतो ते स्थानामधून काय परिणाम देतात हे बघतो। एका दृष्टिक्षेपामध्ये सगळ्या ग्रहांबद्दल प्रत्येक स्थानात काय दिसेल बघूया। छोटं छोटं आहे। समजा रवी लग्नी असेल तर माणसाची स्मरणशक्ती उत्तम असते आणि रवी आरोग्याचा कारक आहे। हे आरोग्याचं स्थान आहे, आरोग्य उत्तम असतं। धनस्थानामध्ये रवी असेल तर वडिलोपार्जित संपत्ती तर दाखवतो आणि गोड खायची आवड असते। तृतीय स्थानामध्ये रवी असेल तर माणूस संधीचा फायदा चांगला घेतो, तो कुटुंबात वरिष्ठ असतो। चतुर्थामध्ये रवी असेल तर कौटुंबिक सौख्याचा हा रवी आहे आणि जमिनीचे व्यवहार करतो हा रवी। पंचमामध्ये रवी असेल तर उच्च शिक्षण संतती याच्यात अडथळे आणतो, जरी तो पंचमेश आहे तरी, कारण तो पापग्रह आहे। पण जुगारात फायदा देतो कारण ते स्पेक्युलेशन आहे। षष्ठामध्ये रवी मोठ्या आतड्याला जपलं पाहिजे। सप्तमामध्ये रवी हा नाट्यक्षेत्रात चांगला आहे कारण हे कामत्रिकोणाचं स्थान आहे एंटरटेनमेंटचं, पण विवाहाच्या गोष्टी दृष्टीने हा इथे विघातक आहे। अष्टमामध्ये रवी हा आरोग्यासाठी चांगला नाही। भाग्यामधला रवी परदेशात भाग्योदय होऊ शकतो, हे रवीचं स्वतःचं कारक स्थान आहे आणि इथे भाग्यामध्ये मोठ्या माणसांचा सहवास किंवा गुरु मिळतात। दशमामध्ये रवी वरिष्ठ अधिकारी असतो। एकादशामध्ये नोकरी व्यवसायातून लाभ करणे दशमाचं धनस्थान आहे आणि व्ययामध्ये असलेला रवी हा जर अशुभ दृष्ट असेल, नीचीचा असेल तर शारीरिक व्यंग असू शकतं। छोट्या छोट्या गोष्टी एकेका स्थानातल्या एकेका ग्रहाच्या बघितल्या की आपल्या कुंडलीत कसं आहे पटकन कळतं। माझा चॅनल सबस्क्राईब करा। पुढच्या ग्रहासाठी तयार रहा। तोपर्यंत बाय बाय।